प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय। श्री कृष्णाय दुवंशजे पकवरा विज्ञान लीला करा। श्रीमद्वारावती चरा प्रभु परा निरलेप जीवोद्धरा। श्रीमाचक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो। श्रीमाचक्रधरा नृपंकजरता सर्वे कला स्वादिता। प्रेमामोद सुसार नित्य निरता सानंद अल्लादिता। चिद ब्रह्मादि फलोघ पुष्प जनिता नंदादि सारोज्जिता। धर्मोक्ति सुरंजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो। यो वेद तर्क चतुरागम योग शास्त्रा दर्शनादिवर्जिता न कळे परात्मा। तो के विमिमतिलवाल्प विवेक अंशे सर्व विषया पुरकर्म सत्तु। तत्रापि तो सुरनरा स्तवनीय सर्वा। देवा स्वभाव गुणसिन्धुना वर्णितापै। देवा मनासि रसना श्रवणा कदापि। नाही पवित्रपण हो कथितो मनोजय। जो सर्वशक्ति निधि केवल सौख्यदाता। स्वानंद बोधर ततो भवपाशहन्ता। चित ब्रह्म मुख्य विबुधा न कळे समस्ता। स्वच्छंद वीरसकृपा प्रगटे स्वभक्ता। गंगा तटे विपुल दक्षिण भाग देशे। योगाभिधान नगरी वरराजहरी। स्वच्छावशयति मुने स्वरवेशधारे। श्रीमंत चक्रधर राजकारी स्वभक्ति। नागाम्बिका मुनिवरे स्वरवान राधे। भक्ति सदाति सगुणी परिवारिलादो। पीडे कृपा गुणवसे गहना पवित्रा। प्रेमामृता प्रतिदिनी शुभती लीला। जो सर्वदा शुभमने स्मरता सुकारणे। आई कथा सुवदने कथिता तयासी। सत्सौख्यदा सकळताप कोळा प्रहारा। जीवा मनोनिकथिता वचना पवित्रा। प्रातः प्रहार समये प्रभु
परिश्रयासि नागाम्बिका तव करी सुखपाठमुक्ता नागार्जुना निज हृदि परचक्रपाणि देवी पदांगी सुखदायक संगमाय येने निजे सुरवरे सुख सर्वकाळे भोगी जे सुनमना दिकशात प्रकारे दोनेस कळंक मळजाळ विमुक्त शुद्ध उष्णोदके विमळ शौच विधान करता कडे सुभुवने प्रभु मंदिरे पै पद्मासना प्रतिरचे शयनासनाते ध्यानस्तनेश्चल आसे तव नागमाता सांगे कृपानिधि गुरु प्रभु ताडनाते सूर्योदये नवलगुर्जर राजलीला उष्णोदके सुगुळुळा करिजे परेशे नागाम्बिका चरण धुनी निजांबरांसे जेने शरण पविजे कवने प्रकारे बाळे मनोहर टिळा मिरवे सुहावा पंचार्चिया परिकरा वरी धूपयुक्ता नागाम्बिका परम सात्विक भावयुक्ता साष्टांग पूर्वक नमस् करणोपचारे कर्पूर मिश्रित विडा मिरवे सुवात्रे ज्ञानोत्तमा प्रतिसुमा
नळिकेश्वरासे ऐसा सुपूर्जित परे स्थित आसने जो मनोहर जगे नयने पवित्रो प्रातः काल पूजा संपूर्ण शुभम भवतु अथैकादशोऽध्यायः अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं मोहोऽयं विगतो मम भवाप्येयो विभूतानां श्रुतो विस्तारशो मया एवमेतद्यथार्थत्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तमम् मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतानि च पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहूनि दृष्टपूर्णानि पश्याश्चर्याणि भारत येहैकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरम् द्रष्टुमिच्छसि मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमेश्वर संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरि दर्शयामास पार्थाय परमं रूपमहेश्वरम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणम् दिव्यानेकोद्गतायुधम् दिव्यमाल्याम्बरधरम् दिव्यगन्धानुलेपनम् अनन्तं विश्वतोमुखम् सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता भासस्तस्य महात्मनः तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकदा ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जय अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गा अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वं सर्वतोऽनन्तरूपम् किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम्
बाहुं शशि सूर्यनेत्रम् पश्यामि त्वं विष्णुहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् वा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वा भूतं लोकमुदन्तवेदं लोकत्रयं प्रवृत्तं महात्मा अमीहि त्वं शूरसङ्गा विशन्ति केचिद्भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्ति युक्तामरसि सिद्धसङ्गा सुवासितं स्तुतिभिः पुष्कलाभिः रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतस्तोष्मपाश्चे गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्गा वीक्षन्ते त्वं विस्मिताश्चैव सर्वे रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बाहुधरं बहुदंष्ट्राकरालं दृढायताप्रवतिकास्तताः नवस्पृशं दीप्तमाणेकवर्णं व्यक्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्टाहितं प्रवृत्तिकान्तरात्मा धृतिं न विन्दामि समं सविष्णो करालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ईश्वरदानेन लभे च शर्मा प्रसिद्धदेवेश जगन्निवास स्वामी च त्वं धृतराष्ट्रस्य पुत्रः सर्वे सहैवावनिपालसङ्गे पुत्राणि ते त्वरमाना विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि यथा नदीनां बहोम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगा हे शीघ्रसमान समन्ता लोकान् समग्रान् वदने ज्वलद्भिः आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षय कृत्ववृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् च विश्वं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरा उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहस्यत्यनुरज्यते च तस्माच्चेतेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्याधिकर्त्रे अहमादिदेवा पुरुषा पुराण स्वमस्य विश्वस्य परं निधानम् वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्क प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव
मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानन्तवेदं मया प्रमादात् प्रमेयेन वापि यज्ञावहासार्थमसत्कृतोषि विहारशय्यासन भोजनेषु एकोत्तमाप्ये चित्तसमग्रं तत्क्षामयित्वा मया प्रमेयम् दासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीया तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयित्वामहमीशमिड्यम् दृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे कीर्तिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वं द्रष्टुमहं तथैव भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ते व्यथामाच विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रम्भमेदम् संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूय उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोऽर्जुन मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे द्वादशोऽध्यायः अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते त्वक्षारमणिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सन्नियमेन्द्रियग्रामम्
मव्यक्तासक्तचेतसा तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय तथा चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासेऽप्य समर्थोषि मत्कर्म परमो भव तदप्य शक्तोषि कर्तुं मद्योगमाश्रितः श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते द्वैष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः कृष्णान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतागथा यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः निन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् हेतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते इति श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कवनी एक देशाचारी नाही तो असे दया ते एक धरी दया ते काही देऊनी सोडवी गव आणि कधरी दया पासून सोडवी ऐसा उबगला त्रसला सदर्थारायाशी
शरण रिगे दत्तात्रयाची शरण गे मग तो तयाची आरिनाची व्यवस्था करी मग तो तयाची आज्ञाची व्यवस्था करी हा आये खंगला म्हणून अर्ध सोडवी हाय मंगला म्हणून सोडवी अर्धेयाची व्यवस्था आपण करी अर्धेयाची व्यवस्था आपण करी हा तो नीतिमंत म्हणून तो नीतिमंत म्हणून हा आये खंगला म्हणून हाय मंगला म्हणून लक्ष्याचे कवड्या बुजावी लक्ष्याचे कवड्या बुजावी माझे देईल ते घ्यावे आजे देईल ते घ्यावे ते वेळी देईल ते वेळी घ्यावे ते वेळी देईल ते वेळी घ्यावे तैसे देईल तैसे घ्यावे तैसे देईल तैसे घ्यावे हा जीव अशेषा देवता चक्राचा रिनाईत तैसा हा जीव अशेषा देवता चक्राचा रिनाईत रचला मग परमेश्वरास शरण रिगे मग परमेश्वरास शरण गे मग परमेश्वर तया ते नित्य विधी निमित्त विधी करून मग परमेश्वर त्याचे नित्यविधी निमित्तविधी करून तया ते सकल रिना उत्तराई करीती त्याचे सकळ विना उत्तराई करती हा दृष्टांत गोसावी साधा प्रति डोमे ग्रामी निरूपिला हा दृष्टांत गोसावी साधा प्रति डोमे ग्रामी निरूपिला कवनी एक जगाचा दंडिया असे कवनी एक जगाचा दंडिया असे हे मारिती हे मारिती मनोनी सदर्था बळयाशी शरण रिगे म्हणून सदत्ता बळयाची शरण गे मग तयाची वास कवनी ही पाहो नये मग त्याची वास कोणीही पाहू नये तया ते राखत असती ते त्याचे राखत असती तो मनिया धारी ते विळी आपुले अंगर केले तो मनिया धारी ते आपल्या अंगठे ना तोची हुनी जर बाहिरी निघे ना तोची हुनी जर बाहिरी निघे परशुराम वास तर सुरीवर घेती परशुराम वास तर सुरीवर घेती रामेश्वर बास तर अलगवर घेती रामेश्वर वास तर अलगवर घेते रामेश्वर बास अलगवरी घेती अलगवरी घेती ओट फाडूनी दगड भरिती ओठ फाडणी दगड भरिती ऐसा हा जीव अशेषा देवता चक्राचा दंडिया असे ऐसा हा जीव अशेषा देवता चक्राचा दंडिया असे ऐसा त्रसला ऐसा त्रसला परमेश्वरास शरण रिगे परमेश्वरास शरण गे मग तयाची कवनी ही वास पाहो नये मग त्याची कोणीही वास पाहू नये असे म्हणून बाहिरी निघे असे म्हणून बाहिरी निघे वचनतेची अंगरखे वचनतेची अंगरखे वचना बाहिरी होय वचना बाहिरी होय देवेळीशीची देवता विघ्न संपादिती देवेळीची देवता विघ्न संपादिती तैसे असन्निधानी तैसे असन्निधानी निमित्त विधी तेची सन्निधान निमित्त विधी तेची सन्निधान वचनतेची अंगरखे वचनतेची अंगरखे हा दृष्टांत गोसावी हा दृष्टांत गोसावी डाळिंबा प्रती केळीये उपरी कडकुलिये निरूपिला अग्नीचा संबंध तव पर्यंत करावा ऐसा पैरा गेलेया वात श्लेष्मेन बधिती तैसे पुरुषे तव पर्यंत सन्निधान करावे तैसे पैरा गेलेया विकार विकल्प न बधिती तैसे असन्निधानी पुरुषे ज्ञानी याची जवळीक तव पर्यंत करावी पुरुषे ज्ञानाची जवळ तोपर्यंत तैसे पैरा गेलेया अज्ञान अन्यथा ज्ञान न बधिती कौनीची संदेहो न पडे संदेह न पडे हा दृष्ट
दृष्टांत गोसावी गोसावी नामदेव भट्टाप्रती सिंगणापुरी निरोपिला वटाचे रोप असे शेळिया मेंढियाचा खूर रवी जाये एखादा एक तया भवती कूप काठी करी आळे करी पाणी घाली मग ते प्ररोहाते पावे लावट होय एक हस्ती वेंद दिसल्या ही नवचे हस्तीची या घंटा बांधल्या ही नवचे जीवास कोमळ ज्ञानी विखो विघ्न कांजी विघ्न नित्यविधी निमित्त विधी राखिल्या जर्ट झाल्या रस सेविलिया ही नवचे हा दृष्टांत गोसावी भट्टाप्रती सन्निधान धर्म चर्चा गा यावर निरोपिला ब्रह्मचारी घोडासे अवचटा सुटे येशी लागे राव व्याहाळी बाहेरी निघे मग म्हणे अरे हा मागिला पायी निबळ का म्हणे अभय देशी तर सांगेन म्हणे सांग हा घोडीशी लागला तो राव म्हणे याशी उल्लावन करी जुना खान लोन दे तो करी मग तो मागोता बळाशी राजवाहक नव्हे जर मागोता सुटे बळाशी नये ऐसे पुरुषास अवचते अनिष्ट घडे प्रयत्न करून दुनीचर्या अंगीकरी अनुताप अंगीकरी तो तेने करून धर्मी दक्ष होय त्याची पुढती करी तर नव्हे हा दृष्टांत गोसावी भट्टाप्रती तुलिये निरोपिला एकी वासना प्रती दोमे ग्रामी निरोपिला ब्रह्मचारी घोडे असती एक काईगा मरत असती विरोध साहिलिया अधिक बळ तुष्टी पुष्टी होय विषये विन जीव काईगा मरत असती रामेश्वर वास इंद्रियार्थे विन हा दृष्टांत गोसावी थोबा प्रती चांगदेवी वासना भक्ती जना प्रती निरोपिला आता नमो श्री गुरुदेव दत्ता सोडूनी देवता भक्ती करतो उपदेश कैसा निंदामुखी जा बहुसाल अंगी मांसाहारी मद्यपीत आला कदाही नच देव धर्मा
मंत्र पूजितो भूताला उपदेश कैसा आशिया मुळाला आणि मागे परी शांती नाही सेना बसोली मुळतोड पायी पशुवा समाने नरदेही आला उपदेश कैसा आशिया मुळाला स्तनी गोचिड तोंड खोवी रक्तप्रासी नमस्त देवी गोडी क्षीराची नकळेची त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला बांधोनिया मरकटू ओंगळ्याला मुक्ता फळे गुंफुनी माळ घाला ओळोनी टाकी रुची नाही त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला आणोनिया रास भुन्हानियेला सुगंधी येतो बहुचर्चियेला आणोनी लोळे धरणी धुळीला उपदेश कैसा आशिया मुळाला आलोनिया पैनली स्वान पुच्छे सामास देवी आपल्या स्वइच्छे काढोनी पाहा तव वक्र त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला पायीयला वायसू पिंजऱ्याशी घालोनी साऱ्या पक्वान्यासी सोडोनी देता प्रिय विष्णू त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला आला दसे बोकडू पोशियेला नाना परीचा मुळशी कलिला हातेशी भोगी नच लाज त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला आलोनी पाजा पयत्या भुजंगा ओढंतल्याने विषय चांगला निर्विष दुग्धे परी तो न झाला उपदेश कैसा आशिया मुळाला शान तो पै उदकांत महा घालोनिया ठेवी सुनम्र पहा तो थोडीता अंतरी ना भिजेला उपदेश कैसा आशिया मुळाला तो कोळसा धुवनिया दुधाने भोळीला तर पुरसा कराने काळाची राहे नच शुभ्र त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला तो कोश किडा घर युक्ती बांधी बुद्धोनी दारा बसला कुबुद्धी कोंडोनी त्याचा मग मृत्यू झाला उपदेश कैसा आशिया मुळाला मंदागिरी चंदन वृक्ष वेझी देव हृदयी कोकण कोण वेधी कैसाची तो अंतरी शून्य झाला उपदेश कैसा आशिया मुळाला दृष्टांत ऐसे वदता शताब्दी दृष्टे कळेही पडले भवाब्दी नवी ते मुकले सुखाला उपदेश कैसा आशिया मुळाला नाना परित्या यम गांजताती असंत दुःखे बहुकाळ जाती 84 लक्षे पुन्हा योनी त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला योगीत नरका युगा काळ जाती शांती नाही चंदी सराती या कुंभी पाकी यमी जाचविला उपदेश कैसा आशिया मुळाला अंत गेही किती एक बंदी कित्येक पहा पडले आमेधी कित्येक येती पुढती महिला उपदेश कैसा आशिया मुळाला कित्येक पै जीव जडत्वी पहा योगी नरका विद्यात महा खासी नाही परिपार त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला योगीत एकू सुख स्वर्ग लोकी ते पुण्य सराम मृत्युलोकी जन्मोनी मोहे भव भोवऱ्याला उपदेश कैसा आशिया मुळाला अंत ऐसे वदता मुळाचे संख्यात नाही बुद्ध्यावाले नाना मताने समूळी बुडाला उपदेश कैसा आशिया मुळाला लागी बा सद्गुरु पाय सेवी योगीच भक्ती श्रुती वेद वाणी ज्ञानाशी
तुषार जोका नाही भवाचा ममरील धोका ज्ञान नासोनी सुज्ञान दावी जो देव धर्म भजनासी लावी सतभक्ती विनेन गती जीवासी ज्ञानादिसी भक्त स्मरे दिवासी लील भाग्य कवी राघवाचे सन्निधी आले परमार्गिकाचे दोन्ही तेने उपदेश केला संसार धोका समये झालेला श्री कृष्णार्पणमस्तु धन्य धन्य स्वामिया अवधूता योगिया मुनिवरा सकल साक्षी तू अससी गुरुकुळा चिरुपती मयूरा ब्रह्म परधाम परात्पर मुनिरंजन अच्युता त्रिकुमारा वसशी सैहे गिरी अगोचर आनाम गुणमय अगम्य पूर्ण स्थिता तत्वज्ञान तू कथिसी योगी जना मातापुर हे पवित्र स्थान निद्रेला वारिसी कल्पद्रुमा अनुपमा गुरुषी कुलोत्पन्ना अमृता ठाव द्यावया विसरू नको प्रभुवरा त्रिसुता गुरुदत्ता पाप ताप दैन्याचे करुणाब्धी करुणावंता कैवल्य सुखाचा धाम आत्मया राम सकळ जगताशी सकळ जगताशी श्री दत्त गुरु महाराज सुखाचा दानी सुखाचा दानी त्रिपिता अनसुया जयाची जननी जयाची जननी चंदनादि परिमळ भरुनी परिमळ भरुनी प्रेम
तळमळ पाहुनी। हे प्रभु मी राजसी तामसी विकारी, भूता देवतादी पात्रांचा विक्षोभ झाला। काही असे निंदकू आत्मघाती, परतारकू अंतरीना जिव्हाळा। भजे पात्र विरागी मी ज्ञानी आला। महादुर्गुणी वेल वाढीस गेला। निष्ठुराला जरी नाकुराचा, महाप्रसव नित्य नरकाशी गेला। दयाळू दयाळू तू औदार्यवंता, तुला अधमाचा जरी क्रोध आला। क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा। मार्गी तू का थकलासी ऐसे कोणी म्हणते नाही। मग ते थोडी गोसावी विजय केले। सदा मार्गी बसला होता, आणि उडोनी मागता मार्गी बसला। पुण्यमात्मे हो ऐसे जाना, सर्वज्ञ म्हणते गोरवा तरी गोरवा, शोधो पाखरू ऐसे माणसे योग्यची राहिले। हे पाखरू कोणी ठेवली नसते, जी जी ते काठी येते, ते दोन्ही असे गुरुवे तरी याते देखती।